नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज चाललो आहे श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर वाडी रत्नागिरी। तर हे माझ्या घरापासून म्हणजे कोल्हापूरपासून 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर मला जाण्यासाठी लागणार आहे अर्धा तासाचा प्रवास आहे। तर चला। तर हे बघा, माझ्या मागच्या साईडला आहे ही पंचगंगा नदी आहे। हा त्याचा जुना पूल आणि हा आहे तो नवीन पूल जिथून रहदारी आहे। आणि हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे। चला दाखवतो। तर पावसाच्या पाण्यामुळे नदीचं पात्र वाढलंय, पाणीही वाढलंय नदीचं। तुम्हाला दाखवतो मी समोरून, हे बघा। नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे आणि जे तुम्ही हे समोर बघताय हे आहे पंचगंगा नदीवर वसलेले महादेवाचे मंदिर। खूप छान मंदिर आहे हे। तर आपण इथून परत चाललो आहे। तर आपल्याला कोल्हापूर रत्नागिरी रोड आहे, तिथेच आपल्याला केरली गाव लागतं। केरली गावातून ज्योतिबाला जाणारा फाटा आहे। तर त्या फाट्यातून आपल्याला आज जायचं आहे। तर आपण आता केरली गावात येऊन पोहोचलो। तुम्हाला दाखवतो, हे बघा केरली गाव। जर तुम्ही कोल्हापुराहून येत असाल ना तर ज्योतिबाला जाण्यासाठी उजवीकडे टर्न आहे, आणि जर तुम्ही रत्नागिरी साईडहून येत आहे तर ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी डाव्या साईडला तुम्ही जाऊ शकता। तुम्ही पाहू शकताय बोर्ड केले हे बघा, हे केरली फाटा इकडे वरती जात आहे। तुम्ही पाहू शकताय केरली गावातून आपण आतल्या फाट्याला आलो आहे। सध्या मी एकटा असल्यामुळे खूप मेहनत करावी लागते मला। आणि हा एक छोटा घाट आहे ज्योतिबाला जाताना लागणारा। माझं लक्ष सगळं समोर आहे। तर पाऊस पण आता चालू झाला आहे बारीक बारीक, त्याच्यामुळे खूप भारी वातावरण झालं आहे। माझ्या मागं खूप भारी नजारा आहे, तुम्ही पाहू शकता। बघा, हे बघा। आत्ताच थोडा पाऊस चालू होता, परत थांबलाय पाऊस। खूप भारी आहे या साईडला वातावरण। बघा, इथून 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि तिथून आपण दर्शन घ्यायचं आहे, दर्शन घेऊन रिटर्न। आता जे तुम्ही पाहताय ना, तर ही सगळी खाली बसलेली गावे आहेत, नदीच्या पलीकडची गावे आहेत। तर तुम्हाला नदीचा रूट दाखवतो। ही बघा नदी, आणि ही तिच्या खाली बसलेली गावे आहेत। आणि तिथून जर तुम्ही पुढे हा डोंगर पाहताय तर हा आहे पन्हाळ्याचा डोंगर, जवळच आहे। तर आपण पोचलोय श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर। जर तुम्हाला पूजेसाठी साहित्य लागणार असेल तर तुम्ही इथून घेऊ शकताय। नारळ, हार, देवांचे फोटो, मूर्त्या, परत प्रसाद, या गोष्टी तुम्ही इथून घेऊ शकता। पाहू शकता हे मंदिर आहे माझ्या मागे। जरी पाऊस जरी असला तरी भाविकांची गर्दी मात्र आहे। छान पाऊस चालू झाला आता। मंदिरात आपण आता दर्शन घ्यायचं आहे।
आता हे मंदिर दाखवतो. आज व्हिडिओ करताना येणार, मग बाहेरनं मंदिर दाखवतो तुम्हाला. हे पहा, आता मी मंदिराच्या दक्षिण दरवाजाला आहे आणि ज्योतिबा डोंगरावरील 3 प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेला केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. तर आत्ता आपण आलो आहे कामधेनू प्रसन्न. तर कामधेनूच्या पोटातील तीर्थ प्राशन केलं जातं आणि जी तुम्ही आता ही लाईन बघताय तर ही दर्शनासाठी लाईन आहे. चैत्र पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाठ्या नाचवत नेल्या जातात. हा ब्रिज पाहताय तर चैत्र पौर्णिमेला भक्तांची दर्शनासाठी इथून रांग लागते, कारण खाली मंदिराच्या आवारात सासनकाठ्या नाचवल्या जातात. मानाच्या 18 व एकूण 96 सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात. ज्योतिबाच्या जन्मदिवशी म्हणजेच रविवारी आणि जेव्हा खेटे चालू होतात तेव्हा ज्योतिबावर भाविकांची खूप प्रमाणात गर्दी असते. माझं आता दर्शन झालं आहे. मी आता चाललो आहे यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यात औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य ज्योतिबा डोंगरावर असते. चैत्र यात्रे दिवशी सासनकाठ्या व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीस जातो. बघू शकता मागची कमान दिसत नाही, एवढं धुकं आहे. येताना मगाशी धुकं नव्हतं पण आता धुकं आहे. थोडा पाऊस पडला आहे, मगाशी काहीच नव्हतं पावसाचं वातावरण. तर ज्योतिबाचं आपण दर्शन घेतलं आहे. तर आता चाललो आहे आपण यमाई मंदिर, यमाई देवीचं दर्शन घ्यायसाठी खाली चाललो आहे. थोडं तर धुकं हळूहळू कमी होत आहे, बघू शकता. मगाशी तर खालचं काहीच दिसत नव्हतं, आता थोडं मला मंदिर दिसतंय. तर यमाई देवीचं मंदिर आहे ते ॲक्च्युली जवळ आहे ज्योतिबापासून. तर तुम्ही सुद्धा ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर यमाई देवीचं दर्शन घ्या नक्कीच. पोचलो आपण. हे बघा, हे आहे मंदिर यमाई देवीचं. तिकडून सुद्धा वाट आहे, पण इथून तुम्ही मुख्य द्वाराजवळ आलात तर हे तुम्हाला जवळ पडतं. इथून चालत यावं लागतं. देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दाम्पत्य मंदिरासमोर दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात. ही उतरंडी म्हणजे 14 चौककडा व 7 समुद्ररूपी विश्वाचे प्रतीक. आम्ही नवजीवनाची सुरुवात तुझ्या दारातूनच करतो, तेव्हा आमचा संसार सुखी कर, असे साकडे घालून भाविक देवीस मीठ पीठ अर्पण करतात. मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे सुद्धा आहेत. दर्शन घेऊन झाले माझं आता. परत आता चाललोय मी, आता घरीच जायचं डायरेक्ट. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तरी छोटीशी गुहा आहे, गणेश गुफा, श्री सिद्धिविनायक. गोव्यातून चाललो होतो परत. आता गणपतीची मूर्ती आहे.
पाहू शकता आता पावसाचं पण वातावरण झालंय आणि हा जो रस्ता जातोय तो पन्हाळा साईडला जातोय, दिसेल तुम्हाला पन्हाळा जे, आणि हा जो लेफ्ट साईडला जातोय तो परत कोल्हापूर आणि हा परत तुम्हाला पन्हाळ्याला टच करेल. जर तुम्ही ज्योतिबा आणि पन्हाळा हे जर करणार असेल, फिरणार असेल, तर पहिला जर तुम्ही कोल्हापूर साईडनं जर येत असाल तर पहिला ज्योतिबा करा, कारण की तुम्हाला इथूनच पन्हाळ्याला जायला मार्ग आहे, इथून तुम्ही जाऊ शकता. हा बघा, इथूनच तुम्ही पन्हाळ्याला जाऊ शकता. आता पाऊस पण पडायला चालू आहे, आता काटा नाही कधी थोडं भिजलोय मगाशी, त्याच्यामुळे आता असं जायचं भिजत. चला घरी जायला काही जास्त वेळ लागणार नाही, अर्धा तासात घरी जातो. चला भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. बाय गाईज.